हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत मस्त जेवणासोबत तोंड डोलवण्यासाठी मस्त अशी छान चटपटीत लसूण चटणी. पहा, तुम्ही नेहमी लसूण चटणी बनवतो, परंतु आज आपण एका नवीन पद्धतीने लसणाची चटणी बनवणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. पहा, यासाठी मी फुटाणे डाळ घेतली एक अर्धी वाटी छोटी, आणि सुके खोबरं घेतलेलं आहे असं कट करून छोटे छोटे तुकडं करून. थोडंसं जिरं घेतलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे. पहा, गॅसवर कढई ठेवली आहे. यामध्ये आता थोडंसं तेल ॲड करूया आणि सुकं खोबरं, फुटाणे डाळ हे सर्व छान अगदी व्यवस्थित असं खरपूस भाजून घेऊया. म्हणजे खूप टेस्टी ही चटणी होते. उन्हाळ्यामध्ये जेवण म्हणलं की नको वाटते. त्यासोबत काहीतरी तोंडी लावाय असेल चटणी वगैरे खूप छान वाटतं. म्हणून आपण एका नवीन पद्धतीने ही लसूणाची चटणी बघणार आहोत. पहा, तेल छान तापलेलं आहे. तेल छान तापलेलं आहे. आता यामध्ये आपण खोबरं, फुटाणे डाळ आणि लसूण आणि थोडंसं जिरं हे सर्व ॲड करणार आहोत. छान असं परतून घेणार आहोत तेलावर. कमी गॅसवर छान असं खरपूस व्यवस्थित याचा रंग बदलत तर आपण याला छान भाजून घ्यायचं. म्हणजे खूप चविष्ट खमंग चटणी तयार होते. पाहू शकता तुम्ही, हळूहळूचा कलर चेंज होत आहे फुटाणे डाळीचा, खोबऱ्याचा आणि लसूण. आता यामध्ये आपण हळद, मीठ आणि लाल तिखट हे ॲड करणार आहोत. गॅस आता बंद करून टाकायचा आणि परतून घ्यायचं. हा, मस्त तुम्हाला काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असेल तर मस्त अशी चटणी बनवू शकता तुम्ही. खूप टेस्टी ही चटणी बनते. हा, छान असे सर्व परतून झालेलं पाहू शकता. आता हे काढून घेऊया आणि थंड करूया. पहा, आपण सर्व भाजून घेतलं, सर्व थंड करून घेतलं आहे. आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता हे सर्व आपण यामध्ये ॲड करूया. सर्वप्रथम थोडंसं याच्यात कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर. त्यानंतर आपण सर्व भाजून घेतले जिन्नस यात ॲड करूया. छान हे मिक्सरला फिरवून घेऊया. पहा, आपण मिक्सरमधनं छान असं फिरवून घेतलं आहे. जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही. मस्त आपली चटणी तयार झालेली पाहू शकता तुम्ही. मस्त जेवणासोबत तोंड डोलवण्यासाठी खूप छान चटणी तयार झाली पाहू शकता तुम्ही. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.